महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे वसलेली आई तुळजाभवानी ही अष्टभुजा देवी आहे. ती आदिशक्ती पार्वतीचे रूप मानले जाते. महाराष्ट्रातील अनेक घरांची ती कुलदेवता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचीही ती कुलस्वामिनी होती. देवी प्रकट होण्याची कथा. पूर्वी कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती हिने कठोर तपस्या केली. तिचा पती वारल्यानंतर ती आपल्या लहान मुलासह जंगलात राहत होती. तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन कुक्कुर नावाच्या राक्षसाने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. भयभीत अनुभूतीने आदिशक्तीची मनोभावे प्रार्थना केली, हे अंबे माता, माझे रक्षण कर. तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी तुळजाभवानी प्रकट झाली. तिने आपल्या अष्टभुज रूपात त्या राक्षसाशी भीषण युद्ध केले आणि त्याचा वध केला. भक्तीचे रक्षण करून देवी तेथेच स्थिरावली. त्या दिवसापासून तिला तुळजाभवानी म्हणून ओळखले जाऊ लागले. छत्रपती शिवाजी महाराज आणि तुळजाभवानी. छत्रपती शिवाजी महाराज हे देवीचे निस्सीम भक्त होते. म्हणतात की देवीने त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी भवानी तलवार दिली. देवीच्या आशीर्वादामुळेच महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले, अशी श्रद्धा आहे. तुळजाभवानीचे महत्त्व. ती अष्टभुजा असून सिंहावर आरूढ आहे. ती शक्ती, धैर्य आणि न्याय यांचे प्रतीक आहे. नवरात्र उत्सवात तुळजापूर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. संकटात देवीची मनोभावे प्रार्थना केल्यास ती भक्तांचे रक्षण करते, अशी श्रद्धा आहे. जय भवानी, जय शिवाजी.